तुमची जर वृषभ रास असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मंडळी, तुमच्या तळहातावरच्या रेषा अचानक बदलू लागल्या आहेत का? गेल्या काही रात्रीपासून तुम्हाला पहाटेच्या वेळी अचानक जाग येत आहे आणि मनात एक अनामिका हुरहुरी दाटून येत आहे का? होय मंडळी, अगदी तुमच्याच बाबतीत हे घडत आहे. कारण ब्रह्मांडात आता खूप मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. सृष्टीच्या रचत्याने, त्या विधात्याने केवळ आणि केवळ तुमच्यासाठीच एक अत्यंत गुप्त आणि सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट करण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देण्यासाठी देवी शक्ती आता थेट तुमच्या अंगणात उतरणार आहे. पण मंडळी, ज्याची सुरुवात तुमच्या नकळत आधीच झाली आहे. मंडळी, अनेक वेळा आपण आपल्या आयुष्यात इतका संघर्ष केला असतो, तितक्या कठीण प्रसंगांना तोंड दिलं असतं की आपल्याला स्वतःच्या नशिबावर विश्वास राहत नाही. अनेकदा रात्रीच्या वेळी एकांतात आपण शांतपणे रडतो. मनातल्या वेदना कोणालाही सांगू शकत नाही आणि आपले ते अश्रू कोणाला दिसत नाही. अशा वेळी मनात प्रश्न येतो की देवा, माझ्या नशिबात एवढी परीक्षा का? पण मंडळी, आता तो काळ मागे पडत असून सृष्टी तुमच्या बाजूने उभी राहत आहे, असे सकारात्मक संकेत मिळत आहे. मंडळी, या महाबदलाची सुरुवात समजून घेण्यापूर्वी तुमच्या राशीची ऊर्जा ओळखणे खूप गरजेचं आहे. तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणारा वृषभ राशीचा शुभ रंग मी सांगणार आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मंडळी, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त लिहायला मात्र विसरू नका. आणि हो मंडळी, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुमच्या जीवनाला योग्य दिशा देणारा वृषभ राशीचा शुभ रंग म्हणजेच की पांढरा आणि हलका निळा आहे, जो तुमच्या मनात शांतता टिकवून ठेवेल. तुमच्या नशिबाचे कुलूप उघडणारा शुभ अंक हा 6 आहे, तर तुमचा शुभ मूलांक देखील 6च मानला गेला आहे. तुमच्या संपूर्ण आयुष्यावर ज्याचा थेट प्रभाव आहे असा वृषभ राशीचा शुभ ग्रह म्हणजेच की ऐश्वर्य आणि सौंदर्याचा दाता असणारा शुक्र ग्रह आहे. मंडळी, तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळवून देणारी आणि तुमच्यासाठी ऊर्जेचा स्रोत ठरणारी वृषभ राशीची शुभ दिशा म्हणजेच की आग्नेय दिशा आहे. वृषभ राशीची मंडळी मुळातच अतिशय संवेदनशील आणि मनाने अत्यंत स्वच्छ असतात. विश्वासघात त्यांना सर्वात जास्त दुखवतो, कारण ते ज्याच्यावर विश्वास ठेवतात त्याला आपलं सर्वस्व मानतात. प्रचंड कष्टाळू असतात आणि इतरांसाठी नेहमी स्वतःच्या सुखाचा त्याग करून खूप काही करत राहतात. स्वतःच्या वेदना मनात ठेवून चेहऱ्यावर हसू बाळगणं हा या राशीचा स्वभाव आहे. पण मंडळी, विधात्याच्या दरबारात तुमच्या या स्वभावाची आणि कष्टाची नोंद घेतली गेली आहे, ज्याची परिचिती तुम्हाला पहिल्या संकेतातून येऊ शकते. मंडळी, सृष्टीच्या रचत्याने तुमच्यासाठी घेतलेला मोठा निर्णय आता प्रत्यक्षात येऊ लागला आहे आणि त्याचा पहिला संकेत सध्या तुमच्या घरात आणि मनात दिसून येत आहे. गेल्या काही दिवसापासून तुमच्या घरात अचानक शांतीचे वातावरण तयार होऊ लागले आहे का, याचा जरा शांत चित्तेने विचार करा. तुमच्या घरात जुने भांडणे, कलश किंवा तणाव होता, तिथे आता नकळतपणे एक वेगळीच समजूतदारपणा पाहायला मिळत आहे. घरातील व्यक्ती तुमच्याशी बोलताना आदर दाखवू लागले आहेत आणि तुम्हालाही त्याच्याबद्दल एक वेगळीच आपुलकी वाटू लागली आहे. मंडळी, हा निव्वळ योगायोग नाही, तर शुक्र ग्रहाची अथंग कृपा तुमच्या वास्तूवर आणि तुमच्या कुटुंबावर बरसण्यास सुरुवात झाली आहे. जेव्हा एखादी मोठी देवी शक्ती जेव्हा एखादी मोठी देवी शक्ती तुमच्या आयुष्यात सुखसमृद्धी घेऊन येणार असते, तेव्हा ती सर्वात तुमच्या घरातील नकारात्मकता नष्ट करते आणि हेच आता तुमच्या बाबत घडत आहे. तुमच्या मनात एक वेगळीच भावनिक बदल होत आहे. तुम्ही भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहात. मंडळी, हा बदल अचानक कसा झाला असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का? अनेक महिन्यापासून ज्या व्यक्तीशी तुमचं मतभेद होते त्या व्यक्ती आता स्वतःहून मावळ झाल्याचे तुम्हाला जाणवत असेल.
घरामध्ये आधी जो एक प्रकारचा उद्धटपणा किंवा जडपणा वाटायचा तो कमी होऊन आता तिथे प्रसन्नता जाणू लागली असेल. हा संकेत सकारात्मक बदलांकडे स्पष्ट निर्देश करू शकतो. पण मंडळी, हा तर फक्त पहिला संकेत आहे. यानंतरचा दुसरा संकेत तुमच्या आर्थिक परिस्थितीशी आणि रोजच्या जगण्याशी जोडला आहे, जो ऐकून तुमचे डोळे नक्कीच उघडतील आणि तुमच्या मनातील उत्सुकता आणखी वाढेल. मंडळी, ज्या दुसऱ्या संकेताबद्दल मी बोलत आहे तो तुमच्या खिशाशी आणि तुमच्या कष्टाशी थेट जोडला आहे आणि तो सध्या तुमच्या दैनंदिन जीवनात हुबेहूब घडत आहे. गेल्या काही दिवसापासून तुमचे रखडलेले पैसे, जे तुम्ही पूर्णपणे विसरून गेले होतात किंवा ज्याची मिळण्याची आशा तुम्ही सोडून दिली होती, ते अचानक कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमच्याकडे परत येण्याचे मार्गे मोकळे होत आहेत. नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्हाला अचानक नवीन संधी समोरून चालू येत असल्याचा भास होत असेल. मंडळी, तुम्ही अनेक महिन्यापासून ज्या कामासाठी रात्रीचा दिवस करत होतात त्या कष्टाला आता कुठेतरी फळ मिळण्याची सुवर्णचिन्ह दिसू लागली आहेत. मनात एक अनामिक आनंद आणि उत्साह जाणवत आहे. ही आत्ता आपली वाईट दिवस संपणार आहेत आणि हे अगदी खरं आहे. हा संकेत तुम्हाला सांगत आहे की विधात्याने तुमच्या गरिबीची आणि त्रासाची दिवस संपवण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. मंडळी, याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही न करता लगेच श्रीमंत व्हाल, पण हे चिन्ह नव्या संधीची जाणीव करून देतात. तुम्ही कामाच्या ठिकाणी घेतलेले जुने निर्णय आत्ता योग्य ठरत आहे का? आर्थिक व्यवहारामधील अडथळे हळूहळू दूर होत आहेत का? हे सगळे अनुभव सध्या अनेकांना येत आहेत. कष्टाचे फळ विलंबाने का होईना, पण जेव्हा योग्य मार्गाने मिळू लागते तेव्हा मनाला एक वेगळंच समाधान मिळतं. पण आर्थिक प्रगती होत असतानाच तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधांमध्ये तिसरा संकेत काय बदल घडून आणत आहे हे जाणून घेणं त्याहून जास्त रंजक आणि महत्त्वाचं आहे. त्या अगोदर मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायला मात्र विसरू नका. मंडळी, आता त्या तिसऱ्या संकेताकडे वळूया, जो तुमच्या भावनेशी आणि तुमच्या मनातील गुप्तांशी अत्यंत जवळून जोडला आहे. तुम्ही गेल्या काही दिवसात एक गोष्ट नक्कीच अनुभवली असेल की जे लोक कधी काळी तुमच्याशी खूप खोटे बोलत होते किंवा पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट कृत्य करत होते, त्यांचे खरे चेहरे आता आपोआप तुमच्या समोर उघडे पडत आहेत. तुम्हाला कोणाचाही आधार न घेता केवळ तुमच्या अंतर्मनाच्या आवाजावरून समजून येत आहे की कोण आपला आहे आणि कोण परक. मंडळी, तुमच्या मनात एक कमलेची परिपक्वता आली आहे आणि त्यामुळेच तुम्ही आता खोट्या नात्यामधून स्वतःला बाजूला करून घेत आहात. हा विधेयताचा संकेत आहे की तो तुमच्या आयुष्यातून सर्व कपटी आणि नकारात्मक लोकांना कायमचं दूर करत आहे, जेणेकरून भविष्यात येणारे यश तुम्ही आनंदाने उपभोगू शकाल. मनात निर्माण होणारे हे रहस्यमय विचार तुम्हाला एकांतात विचार करायला लावत आहेत. मंडळी, विचार करा, गेल्या काही दिवसात एखादी जुनी व्यक्ती अचानक तुमच्या संपर्कात आली आहे का? जेव्हा ज्याच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला होता त्यांनीच तुम्हाला मानसिक त्रास दिला, याची जाणीव तुम्हाला झाली आहे का? वृषभ राशीच्या लोकांचा हा सर्वात मोठा गुण आहे की ते कोणाचं वाईट चिंतत नाहीत, पण जेव्हा त्यांना समोरचे खोटेपणा समजतो तेव्हा ते शांतपणे दूर होतात. हा संकेत तुमच्या आत्मसन्मानाची जाणीव करून देणार आहे. पण मंडळी, चौथा संकेत ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित पूर्णपणे समजेल की गेल्या काही दिवसात तुमच्या शरीरात आणि तुमच्या झोपेत हा विशिष्ट बदल का घडत आहे, कारण निसर्ग तुमच्याशी कसा संवाद साधत आहे. मंडळी, चौथा संकेत हा तुमच्या आरोग्याशी आणि तुमच्या रात्रीच्या शांतीशी संबंधित आहे, जो अत्यंत गूढ आणि तितकाच महत्त्वाचा आहे. गेल्या काही रात्रीपासून तुम्हाला पहाटेच्या 3 किंवा 3:30, 5:30 या ब्रह्ममुहूर्ताच्या काळात अचानक जाग येत असेल तर सावध व्हा, कारण हा विधात्याचा थेट संदेश आहे. जाग आल्यानंतर तुम्हाला कसलीही भीती वाटत नाही, उलट एक वेगळी शांतता आणि चैतन्य शरीरात जाणवते. तुमचे मन त्यावेळी कोणत्याही चिंतेशिवाय अत्यंत स्थिर असते आणि तुम्हाला असं वाटतं की कोणती तरी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीवर मायेचा हात फिरवत आहे. पण मंडळी,
जेव्हा निसर्ग आणि ईश्वरी शक्ती तुमच्यावर पूर्णपणे प्रसन्न असतात तेव्हाच अशा प्रकारे पाठीसारखा त्या तुमच्या पाठीशी उभ्या असतात आणि तुम्हाला जाग आणून नवीन दिवसाची सुरुवात सकर्मतेने करण्याचा इशारा देतात. शरीरातील थकवा दूर होऊन एक नवीन ऊर्जा निर्माण होण्याचा हा काळ आहे. मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का की अगदी नेमक्याच याच वेळी तुमची झोप का उडते? जुन्या आठवणी ज्या तुम्हाला आधी त्रास द्यायचा त्या आता या पहाटेच्या वेळी शांत विचारामध्ये कशा बदलत आहेत? हा काळ अग्निपरीक्षेचा आहे. ही चिन्हे दर्शवतात की तुमच्या मनातील विचारांचा दिशा बदलत असून तुमचे अंतर्मन अधिक बलवान होत आहे. पण मंडळी, हा चौथा संकेत जितका सकारात्मक आहे त्याहूनही कितीतरी पटीने जास्त शक्तिशाली आणि थक्क करणारा पाचवा संकेत आहे, जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण चित्रच बदलून टाकणार आहे. पुढचा संकेत ऐकल्यानंतर तुम्हाला कदाचित समजेल गेल्या काही महिन्यापासून तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनेचा खरा आणि अंतिम अर्थ काय आहे. मंडळी, पाचवा आणि सर्वात शेवटचा संकेत म्हणजे तुमच्या स्वप्नामध्ये होत असलेले कमलेची आणि अलौकिक बदल होईल. गेल्या काही दिवसात तुम्हाला स्वप्नात मंदिरे, वाहतं पाणी, स्वच्छ पाणी, देवघरातले पेटी समय किंवा पांढऱ्या रंगाचे वस्तू वारंवार दिसत आहेत का? जर असं घडत असेल तर मंडळी, आनंद गगनात मावेसना होईल अशी ही चिन्हे आहेत. कारण वृषभ राशीचे स्वामी ग्रहाची म्हणजेच की शुक्राची आणि साक्षात कुबेर देवताची कृपा तुमच्यावर झाली आहे. हे संकेत स्पष्ट करतात की सृष्टीच्या रचत्याने, त्या विधात्याने तुमच्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य आणि अपमान कायमचा संपवण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आतापर्यंत सहन केलेल्या प्रत्येक अन्यायाचा आणि कष्टाचा हिशोब स्वतः देव करत आहे आणि तुम्हाला तुमच्या हक्काचे वैभव मिळणार आहेत. या पाचही संकेताचा एकत्र अर्थ हाच आहे की तुमची 7.5 किंवा ग्रहाची पीडा आता पूर्णपणे संपुष्टात आली असून तुमच्या भाग्योदयाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. मंडळी, स्वप्नात दिसणाऱ्या या गोष्टी केवळ भ्रम नसून तुमच्या सुप्त मनाला मिळणारी देवी संदेश असू शकतात. जेव्हा अशा प्रकारचे स्वप्न पडतात तेव्हा ते सूचित करते की तुमच्या आयुष्यातील जुन्या समस्या सुटण्याची वेळ जवळ आली आहे. अनेकांना अशा प्रकारचे अनुभव येऊ शकतात आणि हे अनुभव त्यांच्या मनात एक नवी आशा निर्माण करतात. मंडळी, आता अत्यंत शुभ काळात तुम्ही काय केलं पाहिजे आणि ती घेतली पाहिजे हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा विधाता तुमच्यावर एवढी कृपा करत असतो तेव्हा आपणही तितक्या श्रद्धेने आणि नम्रतेने वागलं पाहिजे. येत्या काळात तुम्हाला कोणाशीही उद्धटपणे बोलायचं नाही. घरातील महिलेचा आणि आईचा आदर करायचा आहे, कारण महिला हा साक्षात लक्ष्मीचा अंश असतात. यासोबतच तुमच्या समृद्धीला आणखी गती देण्यासाठी एक अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती उपाय तुम्हाला करायचा आहे. दर शुक्रवारी सकाळी स्नान उरकल्यानंतर स्वच्छ पांढरे वस्त्र परिधान करून तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर बसावे. एका छोट्या चांदीच्या किंवा तांब्याच्या वाटीत थोडे शुद्ध गाईचे तूप घ्यावे आणि त्यात थोडे कापूर टाकून ते देवासमोर प्रज्वलित करावे. यानंतर डोळे बंद करून तुमच्या इष्टदेवताचे आणि विधात्याचे मनापासून आभार मानावेत, कुलदेवताचे आभार मानावेत. हा उपाय पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केल्यास तुमच्या घरातील उरलेली नकारात्मक ऊर्जा कायमची नष्ट होईल आणि संपत्तीचे मार्ग कायमचे मोकळे राहतील. मंडळी, हा सोपा उपाय करताना मनात कोणताही संशय किंवा शंका ठेवू नका. तुमची श्रद्धा जितकी शुद्ध असेल तितकाच त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या वास्तूवर आणि तुमच्या आरोग्यावर पडेल. पुढील काही काळात नशिबाची साथ मिळवण्यासाठी स्वतःच्या कर्मावरची निष्ठा कधीही कमी होऊ देऊ नका. मंडळी, आता काळजी करण्याचे आणि रडण्याचे दिवस पूर्णपणे संपले आहेत, कारण तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड उभे राहिले आहेत. मनात कोणती भीती न बाळगता अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने या नवीन बदलाचे स्वागत करा. विधाताने तुमच्यासाठी घेतलेला हा मोठा निर्णय तुमच्या कुटुंबात कायमचे हसू आणि ऐश्वर्य घेऊन येईल, यात तीळ मात्र शंका नाही. तुमच्या आयुष्यात आता केवळ सुख, शांती आणि समाधान नांदणार आहे. ईश्वरावर आणि स्वतःच्या कष्टावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण तुमचे सुवर्ण दिवस आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहेत. विधाताचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी नेहमीच राहील आणि तुमचे जीवन आनंदाने उजळून निघेल. मंडळी, स्वतःला कधीही एकटं समजू नका,
कारण तुम्ही प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ देण्यास सृष्टी बांधली आहे. पहा मंडळी, आतापर्यंत सोसलेल्या त्रासाचे रूपांतर सुखात होण्याचा हा काळ आहे. त्यामुळे सकारात्मक राहा, आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. यश नक्कीच तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांसोबत किंवा तुमच्या नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळी, भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त.